नमस्कार, मी पुण्याची अश्विनी। आज मी तुम्हाला घेऊन चालली आहे रेल्वेच्या डब्यात सुरू असलेल्या भन्नाट रेस्टॉरंटमध्ये। ऐकूनच छान वाटतंय ना? तर मग चला। ऍक्च्युली आम्ही निघालोय माउंट रेनियरला। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण माउंट रेनियर पाहणार आहोत। जाता जाता आम्हाला एक रेल्वे दिसली आणि ती पाहायला आम्ही थांबलो। मग कळालं ही रेल्वे नसून रेस्टॉरंट आहे। मग काय, मुलांचा कल्ला सुरू, त्यांना भूक लागायला लागली। मला पण लहानपणी असंच व्हायचं बरं का। एखादं छान हॉटेल दिसलं की भूक लागायची। ही एक ऍक्च्युअल रेल्वे की ज्याला मॉडिफाय करून रेस्टॉरंट केलंय। इथलं इंटिरियर खूपच आकर्षक आहे। टेबल खुर्च्यांची अरेंजमेंट इतकी छान आहे की प्रत्येक जण आरामात जेवू शकेल। इथं ठेवलेल्या जुन्या रेल्वेच्या नमुन्यांमुळे जुन्या काळाची आठवण करून देत होतं। पुणेरी पद्धतीने सांगायचं तर मला इथं खूप साऱ्या पाट्या दिसतायत आणि पुणेरी पुणेकर म्हटल्यावर पाट्यांवर तर लक्ष जाणारच। एंटर ॲज अ गेस्ट अँड लिव्ह ॲज अ फ्रेंड। पाहुणे बनून या आणि मित्र बनून जा। पुण्यात बरोबर उलटी लिहिली असती। पुढे होती अनदर डे इन पॅराडाईज, स्वर्गासारखा आणखी एक दिवस। पुढे होती अनअटेंडड चिल्ड्रन विल बी गिव्हन एक्सप्रेसो ॲज अ फ्री पपी, म्हणजे पालकांनी मुलांकडे लक्ष ठेवावं नाहीतर त्यांना मिळणार कॉफी आणि कुत्र्याचं पिल्लू। थोडीशी विनोदी पद्धतीची होती ही पाटी। एकंदरीत काय, पुण्यातच फक्त खोचक पाट्या नसतात बरं का, अमेरिकेत सुद्धा दिसली पाटी। इथं मुलांना कलरिंग करायला दिलं। मग आमचं जेवण आलं। मग काय, इथल्या प्रशस्त मोठ्या खिडक्यांमधून बाहेरचा नजारा बघत जेवणाचा आनंद हा अवर्णनीय होता। आता जेवण झाल्यानंतर थोडंसं अन्न शिल्लक राहिलं। भारतात आपण काय करतो, हे पार्सल द्या म्हणतो आणि पार्सल उचलून निघून जातो, पण इथे तसं होत नाही। इथं आपल्याला टू गो बॉक्स मागवायला लागतो। अशा पद्धतीचा तो आपल्याला बॉक्स देतात, आपण आपलं अन्न त्याच्यात भरायचं आणि घेऊन जायचं। बाहेर पडलो तिथे बाहेर मस्त फ्रेश चेरीज होत्या विकायला, त्या आम्ही घेतल्या आणि पुढच्या प्रवासाला निघालो। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये कळवा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग। बाय बाय।